गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण मागच्या 2 गुरुवारी वंदनीय दादांनी हे जे आपण आता पुढचे 10 दिवस म्हणजे शनिवारपासून पुढचे 9 ते 10 दिवस आपण जे काय अनुष्ठान मांडणार आहोत त्या अनुष्ठानाविषयीचं महत्व काय आहे त्याच्याविषयी आपल्याला भरपूर माहिती आधी दिली की शास्त्र नेमकं काय सांगतं आणि शास्त्राने सांगितल्यानंतर आता नेमका आपल्याला काय करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये वंदनीय दादांनी ज्या काही प्रतिमा सिद्ध केल्या त्या प्रतिमांचं महत्व नेमकं काय हे जाणून आपण घेऊया आणि त्याच्यानंतर आज आपण हे सत्र या सत्रामध्ये आपण माहिती संपूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न करूया. वंदनीय दादांनी सिद्ध केलेली प्रत्येक प्रतिमा म्हणजे ब्रह्मांड शक्तीचे प्रतीक होय. आता ब्रह्मांड शक्ती ही काय आहे तर ब्रह्मांडामध्ये जी काही शक्ती आहे त्याच्यामध्ये 3 तत्व आहेत. त्रिगुणात्मक शक्ती आहे ती काय उत्पत्ती स्थिती आणि लय. आणि या उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या 3 त्रिगुणात्मक शक्तीमुळे हे जे सगळं ब्रह्मांड चालले या ब्रह्मांडामध्ये ज्या काही गोष्टी घडतात या 3 शक्तींमुळे घडतात. आणि मनुष्य हा या ब्रह्मांडाचा एक भाग आहे म्हणजे मनुष्य हा पिंड असून त्याच्यामध्ये सुद्धा याच ब्रह्मांड शक्तीचा अंश असतो कारण या मोठ्या ब्रह्मांडाचा मनुष्य सुद्धा काय एक भाग आहे. जर उत्पत्ती व स्थिती या 2 शक्तींचे एकरूपत्व झाले नाही तर लय अवस्था धारण होत नाही व त्यामुळे जीवन हे समतोलपणे कार्यान्वित होत नाही आणि दुःखे निर्माण होतात. आता जर आपण सर्वसामान्य माणूस जेव्हा आपण विचार करतो की माझ्या वाट्याला दुःख का आलं तर जर आपण शास्त्रीय त्याचा विचार केला तर दादा काय म्हणतात 3 स्थिती आहेत उत्पत्ती स्थिती आणि लय. आता उत्पत्ती म्हणजे काय तर उत्पत्ती ही जी आहे त्याच्यामुळे आपली निर्मिती होते. स्थिती म्हणजे मधली अवस्था आणि लय म्हणजे काय तर त्याचं पूर्णत्व. आता उत्पत्ती आणि स्थिती या दोघांचं समजा एकरूपत्व झालं नाही तर लय अवस्था म्हणजे पूर्णत्व होत नाही आणि पूर्णत्व जर झालं नाही तर मग आपल्या आयुष्यामध्ये काय होतात दुःख निर्माण. अशा वेळी भक्त जेव्हा आपल्या दुःख निवारणार्थ गुरूंकडे येतो त्या गुरु सर्वप्रथम त्याच्या दुःखाचे कारण शोधतात. बघतात की नेमक्याच्या आयुष्यामध्ये दुःख कशामुळे आलेलं आहे याला निराकरण म्हणजे काय निराकरण करतात. निराकरण करतात म्हणजे दुःखाचं कारण व पुढे भक्तांकडून सेवा करून घेऊन स्वतःच्या सामर्थ्याने त्या कारणाचे समूळ निरसन करतात म्हणजे निवारण करतात. म्हणजे तो जो भक्त येतो त्याला कोणती तरी सेवा सांगतात आणि स्वतःचं सामर्थ्य त्याच्यामध्ये ओततात आणि त्या सामर्थ्याने आणि भक्ताकडून जी काही सेवा घडते त्याच्यामुळे काय होतं त्या दुःखाचं निवारण होतं म्हणजे निरसन करतात. निरसन किंवा निवारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी गुरुना स्वतः ज्ञान भक्ती व सेवा या मार्गाचा अवलंब करावा लागतो. ते अतिशय महत्वाचं आहे. आता समजा आपण म्हटलं की आपण निवारण करतो का आपण निराकरण करू शकतो का तर नाही. ज्या वेळेला कार्यकेंद्रावरती एखादा सेवक मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन केवळ एकच आहे की वंदनीय दादाने सांगून ठेवलाय की असा असा प्रश्न असेल तर असं असं सांगाल. फक्त त्या आसनावरती बसल्यानंतर बाबांकडनं एक विचार जातो की बाबा समोरच्या व्यक्तीचं दुःख असं असं आहे तर त्याला हे कारण किंवा हे कारण असण्याची शक्यता आहे त्याला हे निवारण म्हणजे ही सेवा सांग. जो आसनावरती बसलेला सेवक असतो तो स्वतःहून कोणत्याही प्रकारची सेवा सांगत नाही परंतु त्याच्या सांगण्यामागचं जे सामर्थ्य आहे त्याच्या मागे जी उभी असलेली शक्ती आहे
ती कोणाची आहे? ती गुरूंची आहे. आणि गुरुची शक्ती त्या गुरुना कशाला प्राप्त झाली आहे? तर गुरुना ज्ञान, भक्ती आणि सेवा या तिन्ही गोष्टींचा, या तिन्ही मार्गांचा पहिल्यांदा अवलंब करावा लागतो. म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्त करावी लागते, त्याच्यानंतर त्याला काही देवांची भक्ती करावी लागते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा करावी लागते. वंदनीय दादाने जशी ज्ञान पहिल्यांदा प्राप्त करून घेतलं की दुःख कशामुळे निर्माण होतात, त्याच्यानंतर त्यांना सगळ्या विभूतींनी मदत केली. म्हणजे त्यांच्या बाबतीत त्यांची भक्ती होती आणि बाबा ते तर भक्तच होते. आणि त्याच्यानंतर औदुंबर इत्यादी ठिकाणी जाऊन सेवा केली. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना ते सामर्थ्य प्राप्त झाले. वंदनीय दादांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेल्या प्रतिमा वरील 3 अवस्थांद्वारे सिद्ध झाल्या असून त्यापैकी श्री साईसक प्रतिमा म्हणजे ज्ञान आहे. हे लक्षात ठेवा, दादांना जे काही सामर्थ्य प्राप्त झाले आहे त्याच्यामध्ये 3 भाग आहेत, ज्ञान, भक्ती आणि सेवा. आणि आपल्याला ज्या त्या 3 प्रतिमा वंदनीय दादांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये साईसक प्रतिमेमध्ये काय आहे? ज्ञान आहे. श्री कारण प्रतिमा म्हणजे काय? भक्ती आहे. आणि श्री महाकारण प्रतिमा म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये सेवा अंतर्भूत आहे. म्हणजे वंदनीय दादांनी जे काही ज्ञान प्राप्त केलं, जी काही त्यांनी भक्ती प्राप्त केली आणि जी काही त्यांनी सेवा केली ती या 3 प्रतिमांमध्ये त्यांनी अंतर्भूत केली. असं हे या प्रतिमांचं महत्व आहे. तर नारायण प्रतिमा काय? तर महाकारण प्रतिमा दिल्यानंतर आपल्याला नेहमी नारायणी प्रतिमा देते. तर नारायणी प्रतिमा ही काय दर्शवते? ही जीवनाची सार्थकता दर्शवते. एवढं हे महत्वाचं आहे. आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, आपण पटापट बघूया. साईसक प्रतिमा ज्या 3 पंथांना या विश्वाला व्यापल्या आहे, ज्या 3 पंथांनी या विश्वाला व्यापल्या आहे त्या दत्तनाथ सुफी पंथांच्या तपश्चर्येची श्री साईसक प्रतिमा ही एक प्रतीक आहे. आपण आपल्या मार्गामध्ये हे 3 पंथ आहेत, दत्त, नाथ आणि सुफी. या तिन्ही पंथांनी पूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे. त्याचं प्रतीक काय? साईसक प्रतिमा. जे काही विश्वव्यापी कार्य या 3 पंथांनी आजपर्यंत जगत कल्याणासाठी केले ते भक्तांच्या माध्यमातून पुढच्या काळातही घडावे म्हणून ही प्रतिमा आहे. आता जे काही झालंय तसं पुढेही घडत राहावं म्हणून ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा सर्व देवतांचे प्रतीक असून भक्तांच्या भावी पिढ्यांना फक्त योग्य नामस्मरण करून इष्ट सुख शांती समाधान सहजगत्या प्राप्त होऊ शकेल अशी त्या प्रतिमेत शक्ती आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पहिली प्रतिमा जी आपल्याला दिली जाते ती कोणती असते? कार्यकेंद्रावरती आल्यानंतर जेव्हा आपल्याला प्रतिमांचा लाभ होतो त्या म्हणजे पहिली प्रतिमा म्हणजे साईसक प्रतिमा. ह्या साईसक प्रतिमा कशी सुरुवात झाली, कधी दिली गेली पहिल्यांदा ते आपण नंतर जरा बघूया. त्याच्यानंतरची जी प्रतिमा आहे ती आहे कारण प्रतिमा. या प्रतिमेचा संबंध घराण्यातील दिवंगत व्यक्तींशीही आहे. गेल्या 7 पिढ्यांमध्ये जे कोणी धर्माचरण करू न शकल्याने किंवा ज्यांच्या हातून ज्ञान अज्ञानाने काही पातक प्रमादात घडल्याने किंवा ज्यांच्या इच्छा वासना शिल्लक राहिल्याने जो काही त्रास त्या व्यक्तींच्या पुढील पिढ्यांना होऊन विद्यानाश, संततीनाश, संपत्तीनाश असे दोष कुटुंबात प्रामुख्याने निर्माण होतात, त्या सर्वांचे निरसन करण्याचे सामर्थ्य श्री कारण प्रतिमेमध्ये. विद्यानाश, संततीनाश, संपत्तीनाश या गोष्टी ज्या घडतात कुटुंबामध्ये त्या कशामुळे घडतात? पिढ्यांमध्ये कुठेतरी काहीतरी घटपट झालेली असते. त्याचं दुःख, ह्या दुःखांचं निवारण होण्यासाठी कारण प्रतिमा. भावी काळात गुरु भक्तांना स्वतःचा विकास करून घेण्यासाठी जी साधने आवश्यक आहे ती साधनेही श्री कारण प्रतिमेमध्ये सिद्ध आहे. म्हणजे केवळ ती दुःख निर्माण करण्यासाठी नाही, तर दुःख निर्माण केले ते दुःखाचा निरासन करून आपला समजा विकास करून घेण्यासाठी ही कारण प्रतिमा आहे. त्याच्यानंतर श्री महाकारण प्रतिमा. भक्त जी नामस्मरण करतात ते सुरक्षित राहून, म्हणजे जी काय भक्ती आपण करतो, जी सेवा आपण करतो, जी साधना आपण करतो ती सुरक्षित
सुरक्षित राहून त्याचा लाभ त्यांच्या भावी पिढ्याला व्हावा म्हणून ही प्रतिमा आहे. म्हणजे व्यर्थ जाऊ नये, आपण जे नामस्मरण करतो ते व्यर्थ जाऊ नये. आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे या महाकारण प्रतिमेच्या बाबतीत, आज नित्याने केलेली सेवा ही तिचा अंतर्भाव त्या प्रतिमेत होऊन कालांतराने ती भक्तांच्या भावी पिढ्यांशी बोलू लागेल. म्हणजे प्रतिमा सगळं काही सांगू शकेल, बाबा या पद्धतीने कर, या पद्धतीने जाऊ नको, हे करू नको, जर आपली तेवढी श्रद्धा असेल तर. असं वंदनीय दादांची ग्वाही आहे आणि वंदनीय दादांनी ग्वाही दिलेली आहे म्हणजे निश्चितपणे तसं घडणार. भक्तांना ज्या सिद्ध साधना दिल्या त्या साधनांच्या सिद्धतेसाठी वंदनीय दादांनी स्वतः ज्या साधना सिद्ध केल्या त्यांचा सार देखील श्री महाकारण प्रतिमेत आहे. म्हणजे वंदनीय दादांनी ज्या काही सिद्धता केलेल्या आहे, अनेक सिद्धता ज्या काही केलेल्या आहेत, त्याचा जो सार आहे हा सार श्री महाकारण प्रतिमेमध्ये अंतर्भूत आहे. आणि सर्वात शेवटची प्रतिमा म्हणजे नारायणी. 3 प्रतिमा देवत्व प्राप्त झाल्यावर, 3 प्रतिमांना देवत्व प्राप्त झाल्यावर त्या देवत्वाला भक्तांच्या जीवनात इष्ट कार्य करण्यासाठी श्री नारायणी ही प्रतिमा आहे. नराचा नारायण हे स्थित्यंतर घडविण्याचे सामर्थ्य श्री नारायणी प्रतिमेमध्ये आहे. ज्यावेळेला आपण जन्माला आलो त्यावेळेला आपण नर म्हणून जन्माला आलो आणि एका आयुष्यामध्ये आपण नराचा नारायण आपला होणार नाही, परंतु आपला विकास होत होत आपलं हे आयुष्य संपते, पुन्हा आपण जन्माला आहे. पुन्हा या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत असणार. पुढच्या वेळेला पुन्हा एकदा आपण त्याच्यानंतर पुढचा आपला विकास होईल. असं करत 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 अनेक जन्मानंतर नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य या नारायण प्रतिमेमध्ये. अशा या 4 प्रतिमांचं अनुष्ठान साईशक म्हणजे काय तर कर्मयज्ञ दादानी म्हटलंय. श्री कारण म्हणजे काय तर ज्ञान यज्ञ, महाकारण म्हणजे काय धर्मयज्ञ. आणि या मानवता यज्ञाची साक्ष हा जो यज्ञ आहे त्या मानवता यज्ञाची साक्ष म्हणजे नारायण प्रतिमा. हा त्याच्यामधला सारांश आहे. बऱ्याचशा गोष्टी दादानी सांगितलेल्या, परंतु आपण थोडक्यात समजून घेतलंय की ह्या ज्या प्रतिमा वंदने दादानी सिद्ध केल्या आणि त्या आपल्याला दिल्या त्याच्या मागचं सामर्थ्य काय. विश्वाची शक्ती विश्वातील शक्तीपीठातून गोव्याच्या शक्तीपीठात व तेथून आपल्या घरातील सोन्याच्या महाकारण प्रतिमे धारण होऊन तेथून ती चांदीच्या श्री कारण प्रतिमे धारण होते व तेथून ती बाबांच्या पादुकां म्हणजे चांदीच्या श्री साईशक प्रतिमे धारण होऊन पुढे आपल्याकडे प्रवाहित होते व त्यामुळे आपल्या दैहिक माध्यमाचा विकास होतो. म्हणजे कसं आहे बघा, आपण घरी प्रतिमांचं अनुष्ठान मानतो, अमावास्याला मानतो, पौर्णिमेला मानतो आणि आता तर आपण अनुष्ठान जे मानतो ते 9 दिवसांत आपण अनुष्ठान मानतो. तर ब्रह्मांडातील जी शक्ती आहे ती ब्रह्मांडातील शक्ती गोव्या येथे परवरी येथे जे स्थापित शक्तीपीठ आहे तिकडनं आपल्या घराण्यामध्ये येणार, आपल्या घरामध्ये येणार आणि प्रथम कशामध्ये धारण होणार महाकारण प्रतिमे, तिथून श्री कारण प्रतिमे, तिकडनं साईशक प्रतिमे आणि साईशक प्रतिमेकडनं मग आपल्या माध्यमामध्ये दैहिक माध्यमामध्ये आणि दैहिक माध्यमामध्ये धारण झाल्यानंतर आपला विकास होतो. आता अशा रीतीने हे दैहिक माध्यम विकसित केल्यानंतर उलट प्रोसेस आहे बघा. अशा विकसित झालेल्या माध्यमातून जेव्हा आपण ओंकार साधना करतो तेव्हा काय होतं, ज्या लहरी येतात त्या साधकांकडून घरातील प्रतिमांमधून गोव्याच्या शक्तीपीठामध्ये आणि तिकडनं विश्वाच्या शक्तीपीठामध्ये प्रवाहित होती व तेथून विश्वशांती व विश्व कल्याणासाठी आसमंतात प्रवाहित होतील अशी अलौकिक तरतूद या प्रतिमा सिद्धतेमध्ये. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मांड शक्ती आपल्यामध्ये धारण करण्याचे माध्यम आहे आणि एकदा ते धारण केल्यानंतर आपल्या देहाचा पूर्णपणे विकास झाल्यानंतर
आपण निर्माण केलेली जी काही शक्ती आहे ती प्रतिमांद्वारे गोव्याच्या शक्तीपीठामधनं ब्रह्मांडातील शक्तीपीठामध्ये आणि ब्रह्मांडाच्या शक्तीपीठामधनं विश्व शांतीसाठी आसमंतामध्ये ती प्रवाहित होणार आहे. प्रत्येक कार्यकेंद्रावरती आठवड्यातून एकदा अनुष्ठान केले जाते. दादर कार्यकेंद्रावरती बुधवारी अनुष्ठान असतं आणि त्यावेळेला आपण असं म्हणतो की हे अनुष्ठान काय, या अनुष्ठानाचं महत्व काय, त्यावेळेला आपण न्यास करत नाही. तर त्या दिवशी जे आपण करतो तर ती शक्ती आपल्याकडून विश्वामध्ये प्रवाहित झाला पाहिजे. त्याच्यासाठी दादाने काय सांगितलंय, आपण समजा कार्यकेंद्रावरती विकसित अवस्थेमध्ये असू आणि आपण एकत्रपणे या अनुष्ठानाला जर हजर असू तर आपल्याकडनं निर्माण होणारी जी शक्ती आहे ती असा मोठा ज्योत सारखा वरती जाईल आणि आसमंतामध्ये असलेले अतृप्त आत्मे आहेत ज्यांच्याकडे सत्कर्म नाहीये पुढची प्रगती करण्यासाठी, पुढची गती मिळवण्यासाठी, त्यांना हे जी काय आपली व्हायब्रेशन्स आपले त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्याच्याने त्या व्हायब्रेशनच्या आधारे ते मुक्त होऊ शकतील. जेव्हा ते मुक्त होतील त्यावेळेला काय होणार, ते लोकांना त्रास द्यायचे नंतर कमी होणार. म्हणजे विश्वशांती होण्यामागचं हे एक महत्वाचा मुद्दा आहे. तर एक छोट्याशा आपल्या अनुष्ठानातून होऊ शकते. अशी अनेक माध्यमं अनेक ठिकाणी जगभरामध्ये समजा असतील आणि प्रत्येकाने समजा असं ठरवलं की आपल्या परीने आपण आपला विकास करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे दादांचं जे विश्वशांतीचं कार्य आहे या कार्यामध्ये आपण सहभाग करायचा, तर किती मोठं आणि व्यापक कार्य आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. वंदनीय दादा म्हणतात, शिरोडा येथे एकूण 8 संमेलनं झाली. या संमेलनात जो महत्वाचा विषय होता तो म्हणजे शक्तीपीठ. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जन्म म्हणजे काय हे समजले पाहिजे, म्हणजेच पिंडाची ओळख झाली पाहिजे. यासाठी ही 8 संमेलनं भक्तासाठी घेतली गेली व ब्रह्मांड म्हणजे काय याची प्रचिती साधनेद्वारे अनुभवली पाहिजे अशी शिकवण दिली. 2 गोष्टी आहेत, पिंडाची ओळख याच्यासाठी ज्ञान दिलं आपल्याला दादांनी. सगळं काय सांगितलं, पहिल्या संमेलनापासून जर आपण विचार केला तर पहिल्यापासून 8 पर्यंत ह्या पिंडामध्ये काय होतं, कसा आपण त्याचा विकास करून घेतला पाहिजे सगळं सांगितलं. आणि सायमल्टेनियसली दादांनी काय केलं, त्यावेळेला ओंकार साधना, आरती साधना, मुलाखत साधना त्या साधना घेतल्या आणि या साधनाद्वारे आपण ब्रह्मांडाची ओळख होणं शक्य नाही, पिंडाची ओळख आपल्याला होऊ शकते. परंतु ब्रह्मांडाची ओळख होण्याची याची प्रचिती येण्यासाठी त्यासाठी या साधना घेतल्या. म्हणजे दोन्ही गोष्टी, एक आपल्याला ज्ञान दिलं ते पिंडासाठी आणि साधना घेतल्या जेणेकरून आपल्याला त्याची प्रचिती हवी. नुसते ब्रह्मांड असे म्हणून शाब्दिक विवेचन न करता त्याची प्रचिती आली पाहिजे. आपण म्हणतो ब्रह्मांड ब्रह्मांड, पण त्याची प्रचिती आली पाहिजे. यामध्ये पिंडाची अंगे काय तर उच्चार, मध्य आणि लय. उच्चार, मध्य आणि लय. आणि ब्रह्मांडाची अंग कोणती आहे तर स्वर, ताल आणि सूर ही असून ही दोन्ही सिद्ध झाल्याशिवाय ओंकार निर्मिती होत नाही. आपण जो म्हणतो ओंकार म्हणजे समजा आपण असंच काही म्हटलं ओ त्याला अर्थ नाहीये, तो ओंकार काही कार्य करू शकणार नाही. परंतु उच्चार, मध्य, लय, पिंड आणि ब्रह्मांडातील स्वर, ताल, सूर म्हणजे या 6 अंगांनी म्हणजे षटकोनी आकृती तयार झाल्यावर ब्रह्मांड शक्तीला आवाहन करावे लागते. आपण जे म्हणतो शक्तीपीठ, त्या शक्तीपीठावरती जर आपण चिन्ह बघितलं तर त्याच्यामध्ये 2 त्रिकोण आहेत. ती षटकोनी आकृती आहे. तर ते काय आहे तर दादाने झाले उच्चार, मध्य, लय आणि स्वर, ताल आणि सूर ही षटकोनी आकृती ब्रह्मांड शक्तीला आवाहन करावं लागते. म्हणजे प्रथमतः पीठ तयार पाहिजे व ते 6 अंगांनी युक्त असले पाहिजे व त्यासाठी 6 अंगे स्केल मध्ये उच्चारावी लागतात. म्हणून आपल्याला सांगितलंय की आपण ज्यावेळेला ओंकार साधना करतो त्यावेळेला ओंकार साधनेमध्ये संता महत्वाची आहे. स्केल म्हणजे काय, संतेनी साधना व्हायला पाहिजे. आपण ज्यावेळेला नामस्मरण करतो ते एका विशिष्ट पद्धतीने करतो.
महामंत्र जेव्हा आपण म्हणतो विशिष्ट पद्धतीने म्हणतो, म्हणजे स्केल किंवा संता महत्वाची. तत्पूर्वी पिंडाची शुद्धता झाली पाहिजे. त्यावेळेला दादानी पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. तर पिंडाची शुद्धता आली म्हणजे दैहिक माध्यम शुद्ध व्हायला पाहिजे, त्यात एकही दोष राहता कामा नये, तरच पोषक पिंड तयार होतो व त्यामध्ये ब्रह्मांड शक्तीला आव्हानित करावे लागते. म्हणजे त्यावेळेला जेव्हा वंदनीय दादानी शक्तीपीठाची स्थापना केली त्यावेळेला सर्व कार्यकेंद्रावरती काय होत होतं, नित्य साधना होत होती. आणि त्याच्या आधी अनेक वर्ष दादाने ओंकार साधना, आरती साधना याद्वारे भक्त भाविकांची माध्यम शुद्ध केली होती आणि सगळ्या कार्यकेंद्रावरती नित्य साधना चालायची. आणि मग त्याच्यानंतर ब्रह्मांड शक्तीला त्यांनी आव्हानित केले. आव्हानित केल्यानंतर या सगळ्या भक्त भाविकांमध्ये ती साठवून घेतली. ती एवढी प्रचंड शक्ती होती. दादा म्हणाले की जर मी ती एकट्याने सहन करायचा प्रयत्न केला असता तर काय झालं असं माहित नाही. म्हणून पहिल्यांदा एवढी माध्यम तयार केली, त्या माध्यमांमध्ये ही शक्ती आव्हानित केली आणि त्याच्यानंतर ती आव्हानित केलेली शक्ती शक्तीपीठामध्ये त्यांनी आतमध्ये. आता पुढे बघा, अतिशय महत्वाचा भाग आहे. एका नवरात्रीमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांचे पूजन मांडले होते. त्यावेळी त्या देवतांनी असे सांगितले, आम्ही 3 शक्ती स्वइच्छेने एकत्र येऊ, तेव्हा शक्तीपीठाची स्थापना होईल व या शक्तीपीठात आमची त्रिभुवनात असलेली शक्ती एकरूप होईल. त्रिभुवनात असलेली शक्ती एकरूप होईल. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं एकरूपत्व होईल शक्तीपीठामध्ये. तरच भवितव्यात या जगाला सुख, शांती, समाधान यांचा लाभ होईल. तेव्हा आम्ही दस्याला गुरुशक्तीमध्ये विलीन होऊ असे आश्वासन त्यांनी दिले. किती महत्वाचा भाग आहे. दस्याचं महत्व काय आता आपल्याला समजतंय की एका दस्याला या तिन्ही उत्पत्ती, स्थिती, लय शक्तींनी वंदनीय दादांना सांगितलं की आम्ही गुरुशक्तीमध्ये विलीन व्हायला आमची तयारी आहे का, आणि पुढे कोणीही असं कार्य करणार नाही. आणि भवितव्यामध्ये जर सुख, शांती, समाधान जगाला पाहिजे असेल तर आम्हाला गुरुशक्तीमध्ये विलीन व्हायची आमची तयारी. त्याने पुढे असे सांगितले की भवितव्यात वेगळा मार्ग शोधून काढून त्याचे फळ कोणालाही मिळणार नाही, कारण आजच्या काळात श्री गुरु हाच परमेश्वर आहे असे तुम्ही सर्वांनी मानले पाहिजे. आम्ही व गुरु हे वेगळे नाही त्यांनी सांगितले. आज जगतात आम्ही देवदेवता व गुरु वेगळे आहेत असे अज्ञान भक्तांमध्ये आहे. गुरु भेट होऊन व त्यांनी दीक्षा देऊन नराचा नारायण होण्यासाठी जरी आशीर्वाद दिला आहे तरी सुद्धा हे जग अज्ञानाने देवाला शोधत आहे, देवाच्या शोधात आहे. त्यांनी सगळं काही दिलं आपल्याला, गुरुने सगळं काही दिलेलं आहे. नराचा नारायण होण्यात का आशीर्वाद आपल्याला दिले तरी आपण देव म्हणतोय. कुठचा देव, मला आपण या देवाची पूजा, त्या देवाची पूजा, याच्यामध्ये आपण अजूनही अडकलो. पण भवितव्यात जगाला मार्गदर्शक असा एकच गुरुमार्ग शिल्लक राहिला असून त्या मार्गानेच जाणे हिताचे असेल. हे जर उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 शक्तींनी स्वतःहून जर सांगितलेलं असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी खरं असलं पाहिजे, जरी आपला विश्वास याच्या आधी बसत नसला तरी. आता असे आश्वासन सर्व देवदेवतांनी दस्याला दिल्याने हे साईशक याची घोषणा दस्याच्या दिवशी करण्यात आली. किती साली? 1982 साली. श्री साईशक या शकाचा आरंभ 1982 साली दस्याला झाला व त्याची खूण म्हणून चांदीची श्री साईशक प्रतिमा म्हणजे मुद्रा तयार करून सर्व भक्तांना पूजनासाठी देण्यात आली त्यावेळी. आणि अशा रीतीने पहिली साईशक प्रतिमा, त्याच्यानंतर मग कारण प्रतिमा, त्याच्यानंतर महाकारण प्रतिमा आणि त्याच्यानंतर नारायण प्रतिमा, अशा 4 प्रतिमा वंदनीय दादांनी दिल्या. या 4पैकी आपल्या घरात कदाचित 1 असेल, कदाचित 2 असेल, कदाचित सर्व असतील. ज्या काही
आपल्याकडे प्रतिमा आहे, त्या प्रतिमांचं अनुष्ठान आपल्याला मांडायचं. आता असा प्रश्न पण असेल की काही भक्तांकडे अजूनपर्यंत या प्रतिमा आला नाही, मग त्यांच्या बाबतीत असं आहे का की बाबा ज्यांच्याकडे प्रतिमा आहे ते श्रेष्ठ आहे? तसं काही नाही. देवाला माहिती आहे, गुरुना माहिती आहे आपल्याला काय आवश्यक आहे आणि आपल्याकडे कधी ती गोष्ट यायला पाहिजे. तर ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्या योग्य वेळी आपल्या घरी सुद्धा या प्रतिमा येणार. परंतु या प्रतिमांचं महत्व काय, तर ज्यांच्याकडे या प्रतिमा आहेत त्यांना आहे त्याचं महत्व. आणि या आता 9 दिवसामध्ये आपण जे अनुष्ठान मांडावं त्या अनुष्ठानामध्ये नेमकं आपण काय करणार आहोत याचा अभ्यास आपण मागे केला. परंतु आता आपण या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण पुढच्या 9 दिवसांचा म्हणजे शनिवार पासून जे काय आपल्याकडे पूजन विधी होणार आहे त्याचा आपण नवरात्र पूजन विधी, शारदीय नवरात्र पूजन विधी त्याच्याविषयीच आपण पत्रक पण बघूया आणि महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता जी आपलं नवरात्र पूजन विधी होणार आहे ते शनिवार म्हणजे दिनांक 17 ऑक्टोबर पासून 25 ऑक्टोबर म्हणजे रविवार पर्यंत या दरम्यान आहे. याच्याविषयीचं पत्रक आपण दादर कार्यकेंद्रावरती आपण उपलब्ध करून ठेवलेलं आहे. कोणाला समजा पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन संकेतस्थळी जाऊन तुम्हाला सगळं डिटेलमध्ये तिथे ते पत्रक मिळेल. आम्ही भक्त भाविकांसाठी आपल्या सद्गुरूचे जे काही वेबसाईट्स आहेत त्या सगळ्या वेबसाईटवरती आणि जे ग्रुप्स आहेत त्या सर्व ग्रुप्सवरती आपण हे पाठवलेले आहे. परंतु समजा तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही दादर कार्यकेंद्राची फोन करून सुद्धा मिळू शकता. परंतु डायरेक्टली समजा तुम्ही दादर कार्यकेंद्राच्या वेबसाईटवरती गेलात तर तिथे तुम्हाला हे डिटेलमध्ये दाखवलं. याच्यामध्ये फक्त महत्वाचे मुद्दा आपण घेतलेले आहेत की 17 तारखेला म्हणजे शनिवारी ज्या वेळेला आपण हे पूजन विधी आपण करू त्यावेळेला पहिल्यांदा प्रार्थना करायची. आणि ती प्रार्थना म्हणजे काय, गुरु आज्ञेने मी माझ्या कुटुंबातील सर्व कुलधर्म भावी काळासाठी निश्चित केला असून जी सेवा माझ्या हातून घडेल ती आपण सर्व देवदेवतांनी मान्य करून घ्यावी अशी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर पूजन विधी करायचा. पूजन विधी कसा करायचा, काय करायचं, साहित्य काय, हे सगळं त्या पत्रकामध्ये दिलं. इथे फक्त आपण महत्वाचे मुद्देच घेणार आणि घरातील देवतांची पूजा करायची व प्रतिमा असल्याने प्रतिमांचे अनुष्ठान मानले हे महत्वाचं. त्यांच्याकडे प्रतिमा नसतील त्याने सुद्धा लक्षात ठेवा नवरात्र पूजन विधी करायला हरकत नाही, पूर्णपणे मागे नंतर दिलेले आहे. ओके, देवाचं आपलं पूजन करायचं आणि जे काही त्याच्यामध्ये त्या पत्रकामध्ये दिले त्याप्रमाणे करायचं. फक्त प्रतिमांच्या प्रित्यर्थ जे काही औपचार आहेत तेवढे औपचार टाळायचे. 9वी पर्यंत म्हणजे दिनांक 25 ऑक्टोबर पर्यंत अनुष्ठानात मांडलेल्या प्रतिमा जागच्या हलवू नये, फक्त नित्य पूजन करावे. म्हणजे एकदा अनुष्ठान आपण प्रतिमांचं मांडलं की 25 तारखेमध्ये हलवायचं नाही, प्रत्येक दिवशी पूजा करायची इतर देवाची आणि प्रतिमांची. शुद्ध अष्टमीच्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर, कारण यावेळेला नवमी आणि दशमी एकाच दिवशी आले तर पुढच्या शनिवारी म्हणजे या येत्या शनिवारी आपण मानणार आणि पुढच्या शनिवारी अष्टमीच्या दिवशी काय महत्वाचं आहे तर सकाळी आपण 25 रुपये अनुष्ठानासमोर काढून ठेवू. त्यावेळेला आपण एक प्रार्थना करणार की श्री गुरु आज्ञेने जो कुलधर्म कुलाचार आम्ही कुटुंबात करीत होतो किंवा करणे क्रम प्राप्त होते व त्यात प्रित्यर्थ जी रक्कम आम्ही खर्च केली असती ती न करता आम्ही कुटुंबीय आता गुरुमार्गी झाल्यामुळे त्या रकमेचा विनियोग सत्कारणी करण्याचे निश्चित केले आहे. तर आपण सर्व देवतांनी ही सेवा मान्य करून मला व माझ्या कुटुंबियांना कृपा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करायची त्या दिवशी 25 रुपये काढून. ओके, आणि तसंच विजयादशमीच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक त्या दिवशी काय करायचं तर प्रतिमा जाग्यांवरून हलवायच्या, पंचामृताने आणि कोमट पाण्याने स्नान घालायचं आणि पुन्हा त्यांचं अनुष्ठान मांडायचं. त्यावेळेला आपल्या घरामध्ये जे काय आत्मनिवेदन, गुरुप्रसाद, इतर ग्रंथ असतात, मुलाखतीची वही, पेन वगैरे हे अनुष्ठानाच्या समोर पूजनासाठी ठेवायचं आणि त्याचं पूजन करा. डिटेलमध्ये पत्रक दिलेलं आहे, याच्यामध्ये फक्त मी महत्वाचे मुद्दे इथे घेतोय. आणि विजयादशमी पासून श्री साई शक 39 व्यवहारात आला, अर्थात म्हणतात साई शक चालू आहे 38, त्या दिवसापासून श्री साई शक 39 व्यवहारात आला. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं, सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर दिवशी त्या दिवशी अनुष्ठान आणवायचे, प्रतिमा धुवून पुसून पूर्वत पूजनात ठेवाव्या आणि प्रथम दिवशी ठेवलेला नारळ आणि तांबण्यातील जे काही अक्षर आहे त्या घरात वापरण्यासाठी घ्यायचे. आता कार्यकेंद्रावर येऊन
अथवा ऑनलाईन आपण जे 21 रुपये विडा काढलेला आहे आणि जे 25 रुपये आपण काढले आहेत ते आपण त्यावेळेला आपण कार्यकेंद्रावरती येऊ तर त्यावेळेला किंवा ते अर्पण करायचे आणि अल्प बचतमध्ये 25 रुपये जमा करायचे किंवा आपण ऑनलाईन सुद्धा जमा करू शकतो. आता आपल्याला कार्यकेंद्रावरती येणं शक्य नसतं तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा जमा करू शकता. महत्वाची सूचना आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे प्रतिमा नसतील त्यांनाही नवरात्र पूजन विधी वरील प्रमाणे करता येईल. फक्त प्रतिमांचे अनुष्ठान व त्यापुरते सर्व उपचार करू नये. ओके, हे अतिशय महत्वाचं म्हणजे इतरांना सुद्धा करायला काही हरकत नाही आणि सगळं डिटेलमध्ये निवेदन आपल्या संकेतस्थळी उपलब्ध आहे. तिथे बघा प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली. याच्यामधले महत्वाचे मुद्दा आपण आता डिस्कस करू. नवरात्रामध्ये आपल्याकडे दादर कार्यकेंद्रावरती कार्यक्रम असतात, प्रत्येक दिवशी असतात. तर शनिवार दिनी सकाळी 7 वाजता घटस्थापना असेल, मग 8 वाजता आरती साधना असेल, 9:15 वाजता ओंकार साधना असेल आणि संध्याकाळी 7:30 ते 8 पुन्हा ओंकार साधना वर्ग असेल. या सगळ्या ज्या सकाळी 7:30 पर्यंत घटस्थापना, त्याच्यानंतर 8 ते 9 आरती साधना, मग ओंकार साधना, या सगळ्या लाईव्ह असणार. तर या पूर्ण कार्यक्रमाचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. रविवार दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 9 आरती साधना असणार, सकाळी 9:15 ते 10 ओंकार साधना असणार आणि संध्याकाळी 5 ते 8:30 आपल्याकडे संगीत सेवा असते. हा सगळे कार्यक्रम लाईव्ह असतात. पुन्हा एकदा हे नवरात्राचे कार्यक्रम पत्रक जे आहे ते आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तुम्ही आता सुद्धा फोटो काढू शकता, परंतु हे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सोमवारी सकाळी 8 ते 9 आरती साधना असणार, 9:15 ते 10 ओंकार साधना असणार आणि संध्याकाळी 6:30 ते 8 मुलाखत साधना. जे आता 5व्या संमेलनात आपला जो काय अभ्यास चालू आहे तो पुढे कंटिन्यू होईल 6:30 ते 8 या दरम्यान. मंगळवारी 8 ते 9 पुन्हा आरती साधना असणार, 9:15 ते 10 ओंकार साधना असणार आणि सायंकाळी 7 ते 8 आरती साधना. मंगळवारची आपली नेहमी जी आरती होते ती आरती साधना संध्याकाळी आता सुरू होते. बुधवार 8 ते 8:45 सकाळी आरती साधना असणार, 9 ते 9:45 ओंकार साधना असणार आणि संध्याकाळी 7:30 ते 8 मुलाखत साधना. बुधवारची आपल्याला 15 मिनिटं कमी लागतात कारण त्या दिवशी आपण न्यास करत नाही. तसेच गुरुवारी 8 ते 9 आरती साधना असणार, गुरुवारी सकाळी 8 ते 9 आरती साधना असणार, त्याच्यानंतर 9:15 ते 10 ओंकार साधना असणार आणि सायंकाळी 7 ते 8 आरती साधना असणार. शुक्रवारी पुन्हा 8 ते 9 आरती साधना असणार, 9:15 ते 10 ओंकार साधना असणार आणि सायंकाळी 7:30 ते 8 मुलाखत साधना. त्याच्यानंतर शनिवारी पुन्हा 8 ते 9 आरती साधना असणार, 9:15 ते 10 ओंकार साधना असणार आणि सायंकाळी 7:30 ते 8 ओंकार साधना प्रशिक्षण वर्ग असणार. आणि रविवारी ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी 39 प्रारंभ होईल. सकाळी काकड आरती असणार 5:30 ते 6:15. त्याच्यानंतर 7 वाजता बरोबर ओंकार साधना सुरू होईल. 8 ते 9:15 आरती साधना आणि निवेदन वाचन असेल आणि सायंकाळी 7 ते 8:15 पुन्हा एकदा आरती साधना आणि निवेदन वाचन होईल. आता या कालावधीमध्ये म्हणजे शनिवार पासून ते 25 तारखेपर्यंत म्हणजे 17 ते 25 या दरम्यान कामकाज कार्यकेंद्रावरती होणार नाही. उदी दोरे वगैरे दिले जाणार नाही.
माफ करा, जरा मध्ये पुन्हा नेटवर्क गेलं होतं, तर त्यावेळेला कामकाज होणार नाही आणि उदीजोरे सुद्धा दिले जाणार नाही. आता दादर कार्य केंद्रावरती सध्या जे दैनिक उपक्रम होतात त्याच्यामध्ये गुरुवारी आरती साधना संध्याकाळी 7 ते 7:45 आणि मुलाखत साधना 7:45 ते 7:15 आणि झूम वरून आपण घरी प्रक्षेपण होत असतं, त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे शनिवारी सकाळी आरती साधना असते 8 ते 9, कामकाज असतं 9:30 ते 1 आणि त्याच्यानंतर उदी दोरे समजा आपल्याला हवे असेल तर 9:30 ते 12:30 प्रत्यक्ष आपण कार्यकेंद्रावरती येऊन घेऊ शकतो. आणि शनिवारी संध्याकाळी आपल्याकडे 7:30 ते 8 ओंकार साधनेचा वर्ग असतो. त्याचप्रमाणे रविवारी आरती साधना असते सकाळी 8 ते 9, कामकाज असतं 9:30 ते 1 आणि संध्याकाळी माफ करा सकाळी 9:30 ते 12:30 आपण उदी दोऱ्यासाठी येऊ शकतो. महिन्यातील कोणत्या तरी एका रविवारी 8 ते 11 या दरम्यान ज्ञानसंवेदनेचा वर्ग होतो आणि एका रविवारी संध्याकाळी 5:30 ते 8 मुलाखत साधना असते. या दोन्ही मासिक उपक्रमांच्या तारखा वेळोवेळी जाहीर करण्यात येते. आता जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत हे वेळापत्रक आता आपण फॉलो करतो. भक्त भाविकांना नम्र विनंती आहे की त्यांनी कार्यकेंद्रावर केवळ शनिवारी किंवा रविवारी आणि ते सुद्धा सकाळी 9:30 ते दुपारी 1 या दरम्यानच यावे. इतर कोणत्याही दिवशी दर्शन उदीदोरे इत्यादीसाठी येऊ नये ही विनंती आहे, लक्षात ठेवा. वरील वेळापत्रक बाहेरील सामाजिक परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत असेल. अरे आपल्याला समजा गव्हर्नमेंटने उद्या परमिशन दिली तर निश्चितपणे याच्यामध्ये बदल होईल आणि जास्तीत जास्त भाविकांना केंद्रावरती येण्याचा लाभ होईल, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. परंतु सध्या तरी जी काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जे काय आपण करू शकतो त्याच्यामध्ये हे आपली दैनिक उपक्रम हा याप्रमाणे असेल. आतापर्यंत सगळ्या सूचना झालेल्या आहेत. शनिवारपासून आपण अनुष्ठान मांडणार आहोत. काही आपल्याला समजा अडचण असेल तर तुम्ही कार्यकेंद्रावरती सेवकांना फोन करून त्याविषयी विचारू शकता, कारण यावर्षी परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. परंतु आपण जे काही पत्रक दिलेलं आहे वेबसाईटवरती, त्या वेबसाईटवरील पत्रकामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. तरी असं समजा काही अडचणी आल्या तर निश्चितपणे फोन करून विचारू शकता. नमस्कार. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.